काय आहे? कुठं? अय कुठं चालला? कुठं कुठं चालला घेऊन? गाईज तर वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज सकाळी सकाळी मस्त रेडी वेडी होऊन आज आपण जाणार आहे कुठं माहिती आहे का? आपल्याला एका हॉटेल एका लॉन्सला जायचं आहे आणि तिथून मग एका हॉस्पिटलला जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नाशिक ऑक्सिजनला पण जायचं आहे नाही का. बट त्याच्या अगोदर पहिले गोडाऊनला जावं लागेल, आपली पसंती लोड करावं लागेल आणि मग निघावं लागेल. आणि त्याच्यात गाईज मला आहे ना आज म्हणजे नाही का माझे केस जे आहे ना ही मला खूप आवडतं. त्याचं कारण काय माहिती आहे का? माझे केस पूर्ण तांबडे, बट तेल लावलं का तेल लावल्यानंतर आहे ना काळे काळे होते. तर चला गाईज आता निघू, थोडंसं काम आहे घरात, फक्त नॉर्मली पाणी बिनी भरायचं आणि लगेच निघायचं. फायनली गाईज आपण आहे ना आपली बसंती जी आहे ती मस्त लोड केलेली आहे. आता विषय गंभीर आहे एकदम हे बघा. आणि हा सब्बल पण टाकलाय. त्याचं कारण काय माहिती का? नायट्रोजन संपलाय ना आपलं त्याच्यामुळं. तर चला गाईज आता निघू आपण. गाईज एक सीन झाला काय माहिती का? ऍक्च्युली आपल्याला आहे ना सरांच्या घरी जायचं होतं पहिले, आणि नेमकं आपण चाललोय आता सातपूरला. आंबडलं तर काही काम नाही आपलं, पण सातपूरला चाललेलं आहे. त्याच्यात सर म्हणतील पहिले माझ्याकडे येऊन जायचं, तर पहिले तिकडे पार कान्या कोपऱ्यात गेलं. जाऊ द्या गाईज आता काय करू, सगळं काम करून घेऊ. सातपूरमध्ये एक डिलिव्हरी आहे आपल्याला, त्यानंतर मग आंबडमध्ये जायचं. आंबड म्हणतो, त्यानंतर आपल्याला बॉम्बे नाक्याला जायचं आणि मग त्यानंतर जायचं दोरक्याला, आणि दोरक्यावरून डायरेक्ट सरांच्या घरी जाऊ नाही का, मग जेल रोडला. ऑलरेडी रस्त्याला लागलेले आहे बघा, म्हणजे आता आपण आर्मी एरियामधून चालू. सो गाईज आता आपण पोहोचलेलो आहे नाशिक ऑक्सिजनला. हे बघा हे नाशिक ऑक्सिजन आहे. आणि आता इथं आपला जो मोठा सब्बल आहे तो टाकायचा आहे आणि 2 छोटे छोटे सब्बल घ्यायचे, म्हणजे 2 छोटे CO2 घ्यायचे 2 kgचे. सिलेंडरची डिलिव्हरी आहे ना गाईस, ती IT कंपनीमध्ये करायची होती आपल्याला. आता ती करून टाकलेली आहे आपण. आणि नेमका आपला जो नायट्रोजन होता तो काही भरेल नव्हता नाही का, म्हणजे अजून. तर मग मी त्यांना म्हटलं मला CO2चं बिल देऊन टाका. CO2चं बिल घेतलं आणि डिलिव्हरी केली IT कंपनीमध्ये. आणि आता फक्त जाऊ CO2 आपलं नायट्रोजन घेऊ आणि मग तिथून जाऊ चांडक सर्कलला आणि मग तिथून त्यानंतर दोरक्याला आणि मग सरांच्या घरी जाऊ. तर गाईज आता आपले फायनली सगळे कामं झालेले आहे. जे काही कामं होते जास्त तर नव्हते, 3-4च कामं होते. आणि सरांना पण एक होच पाईप वगैरे द्यायचा होता, तर तो होच पाईप वगैरे दिला. आणि आता आपण गाईज निघालोय जेल रोड वरतून आपल्या घरच्या प्रवासाला नाही का, कारण आपल्याला आज बसंती धुवायची आपली म्हणून. तर चला गाईज जाऊ आता आपण. तेच तर आपली बसंती आता बघून घ्या तुम्ही कशी आहे. हे बघा किती घाण झालेली. त्यानंतर हे बघा इकडं पण दिसले का, आणि अजून पुढं पण आहे. बाहेरून बघा फुल एकदम घाण आहे बघ, धूळ बघा. गाईज आता 1 तासाने तुम्हाला दाखवतो आपली बसंती कशी दिसेल, एकदम खतरनाक. कारण आता तिला आपण आंघोळ घालणार आहे. झाडाखाली आहे, पानं बिनं पडतेच थोडेफार नाही. सो गाईज तर फायनली आपली बसंतीला आंघोळ घालून झालेली आहे. हे बघा एकदम नवीन नवरीवाणी दिसते. त्यानंतर गाईज आपण आहे ना मधी पण आहे ना एकदम व्यवस्थित साफसफाई केली नाही का. हे बघा पूर्ण पुसलं वगैरे. आता त्याचं कवर वगैरे टाकून हे बघा दिसलं गाईस, एकदम शीट वगैरे एकदम सगळं काही पुसलेलं आहे. तर चला गाईस आता खालचे मॅटिन वगैरे टाकू आणि जाऊ घरी आपण. थकलो मी डायरेक्ट, कपडे बिपडे सगळे ओरले झाले माझे. काय आहे? कुठं? अय कुठं चालला? कुठं कुठं चालला घेऊन? कुठं चालला घेऊन तू? कुठून? ए पैलवान काय रे?
घे छातीवर घे अजून. अरे काय वागला. चल दे ठेवून ती खाली खाली ठेवून दे. दे इकडे. आणि ते उचलून काय भेटलं? हा खेळायला भेटत का भेटते. दे ठेवून इथं दे ठेवून. अय भाऊ चाल इकडे चल. गाईज आज थंडी खूप जास्त आहे नाही का. म्हणजे जस्ट ना आत्ताशी जेवण केलं होतं आणि जेवण करून आलो होतो नाही का बाहेर चक्कर मारण्यासाठी. बघतो तर काय थंडी फुल वाजू राहिली. त्याच्यात रस्त्याला कुत्रं सुद्धा नाही आमच्या इथे. एवढी खतरनाक थंडी. आणि आपली बसंती ते आज गाईज एक नंबर दिसत होती. आणि त्याच्यात आज भाजी एवढी भारी बनवली होती ना मम्मीने. चवळीची भाजी होती खतरनाक एकदम. दणका विषय गेला आज. आमच्या इकडे जंगल बघा कसं आहे. जंगल एकदम खतरनाक विषय जंगलचा. तर चला गाईज मी जातो घरी आता. घरी जाऊन पहिले एडिटिंग करतो मग त्यानंतर झोपन. कारण टाईम 8:30-9 वाजलेले आता नाही का. आणि गाईज आय होप की आजचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला जय महाकाल.